हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मी गेले काही दिवस झाले व्हिडिओ आले नाही, तर त्यासाठी सॉरी. आणि व्हिडिओ का आले नाही ते मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि तसं पण म्हणजे बरेच दिवस झाले जरा घरात पण माझं दुर्लक्ष झाले, म्हणजे थोडीशी तब्येत पण बरी नव्हती. आणि त्याच्यानंतर 1-2 वेळेस गावाकडं पण जाण्यात आलं. त्यामुळे गावाकडं जायचं म्हटलं की पटपट आवरायचं आणि जायचं. त्यामुळे मग थोडंसं घरात दुर्लक्ष झालं. तर घरात ना खूप पसारा झाला आहे. तर तेच म्हटलं आज हॉलची जरा क्लिनिंग करून घ्यावी. तर थोड्याशा जाळ्या पण काढल्या मी. जाळ्या एवढ्या नव्हत्या, पण घेतला हात मारून. म्हटलं आधी जाळ्या काढावा आणि नंतर मग सगळं आपण क्लीन करता येईल व्यवस्थित. तर मी जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि आता सगळं झाडून घेते. तर इथं पूर्ण मी हॉल झाडून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर झाडून झाल्याच्या नंतर मी बकेटमध्ये थोडंसं पाणी घेतले आणि एक कापड घेतले. तर थोडंसं म्हणजे खूप ओलं नाही केलं आहे कापड, थोडं नॉर्मल ओलं केलं आहे आणि त्याने ना सगळं फर्निचर पुसून घेते. कसं आहे 1-2 दिवस जरी नाही पुसलं ना तर खूप धूळ दिसते फर्निचरवर. मी दररोज पुसत असते, पण एवढ्या 2-4 दिवसात जरा मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे एवढं पुसण्यातच आलं नाही. म्हणजे पुसलं पण असं चांगलं नाही पुसलं व्यवस्थित. तर म्हटलं चला आता जरा बरं पण वाटतंय, तर घ्यावा सगळं व्यवस्थित पुसून. तर तेच मी म्हणजे कापड आहे ना चांगलं पिळून घेते 2दा-3दा, कारण धुळी ना खूप होती आहे. एवढ्यात शेजारी आसपास कामं चालू येतं घरांची, त्यामुळे बरीचशी धूळ येते. आणि पाऊस पण 4-5 म्हणजे 5-6 दिवस झाले असतील, पाऊस पण बंद झाला आहे. मग पाऊस पण नसल्यामुळे धूळ पण थोडीफार धूळ होतीच. तर चला मग मी हे सगळं पुसते. खालचं माझं पुसून झालं आहे आणि वरती एक असा म्हणजे एक कप्पा आहे ना, तर त्यात पण थोडीशी धूळ होती. तर तेच मी वरचं पण पुसत होते. कॅमेरा काय मला एवढ्या वर होल्ड करता आला नाही, त्याच्यामुळं मग ते काय दाखवलं नाही मी. तर हेच खालचं सगळं पुसून घेते आणि त्याच्यानंतर मला सोफा पण क्लीन करायचा आहे. आणि इथे ना ही शाश्वतीने ना, आम्ही जेव्हा सुरुवातीला इथे राहायला आलो तर तिने ही ड्रॉइंग काढली होती. तर याच्यात ना 4-5 माणसं काढले तिने. मे बी आम्ही तर 4च आहे, पण तिने 5 काढले. तर म्हणजे गावाकडले धरून पण कसं आहे ना, त्यावेळेस माझी आई होती तर त्यामुळे तिने काढलं असं मला वाटतं. नाही तर मग आमची पूर्ण फॅमिली काढायची असती तर तिने अजून 3 जणं काढले असते, पण तिने तसं नाही केलं. कारण आम्ही तर 4 असतोच आणि त्याच्यानंतर माझी आई पण होती त्यावेळेस इथं. तर मग तिने नेवरगावची आजी म्हणून असं काहीतरी केलं असेल. तर तिनेच तिथं पुढं आपण जे की होल्डर लावलं आहे ना त्याला लावून ठेवलं आहे. तर ती म्हटली काढू नको, त्याच्यामुळे मी काढलं पण नाही. कारण कसं मुलांना अशी क्रिएटिव्हिटी केली की आपण थोडीशी म्हणजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं ना, मग मुलांना पण बरं वाटतं आणि त्यांना पण म्हणजे असं नवीन नवीन काहीतरी करण्यास प्रोत्साहन मिळतं.
त्यामुळे मी तिथं ते तसंच ठेवलं, काढलं नाही. भले म्हणजे थोडंसं ते ऑड दिसत असेल तुम्हाला बी. कसं आहे मुलांचे थोडी आपण त्यांना पण थोडंसं म्हणजे असं इन्करेज केलं पाहिजे, त्यामुळे मग मी ते तसंच ठेवलं आहे. तर सोफा पण माझा क्लीन करून झाला आहे आणि त्याच्यावर बेडशीट पण टाकली आहे मी. तर आता हा जो आपला साईड टेबल आहे तो पण मी घेते जरा क्लीन करून. साईड टेबलवर आहे ना ते काचेवर पण वरती भरपूर धूळ असते. खिडक्यात म्हणजे साईड टेबल हे मी पुसत होते, पण खिडक्यात ते एवढ्यात म्हणजे 4-5 दिवस झाले असं पुसण्यातच नाही आलं, त्यामुळे खिडक्यात पण भरपूर धूळ होती, तुम्हाला दिसत पण असेल. तर चला मग मी आता हे पुसून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत. तर चला मग म्हटलं आता सगळंच पुसते येतं. आपला दरवाजा पण घ्यावा जरा पुसून. तसं मी दरवाजा नेहमीच पुसत असते, पण तो पण एवढ्यात पुसण्यात नाही आला, त्यामुळे म्हटलं चला आता दरवाजावर पण घ्यावा कापड मारून. असं ते फटी आहेत ना मध्ये मध्ये, त्याच्यात थोडीशी धूळ जमा होते. आणि आपल्या जर व्हिडिओवर तुम्ही कधी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर माझं सगळं इथं पुसून झालं आहे आणि आता मी ना फरची पुसायला घेतली आहे. तर गेले 4-5 दिवस झाले मी फरची पुसते, पण मॉपरनी पुसते, तर ती मला फरची पुसल्यासारखीच वाटत नाही आहे. तर हाताने पुसल्याशिवाय काय मनाला शांती भेटत नाही. तर फायनली आता मी 2-4 दिवसानंतर हाताने फरची पुसायला घेतली. आणि जसं आपण मॉपरनी पुसतो ना तशी एवढी व्यवस्थित निघत नाही, पण कसं आहे ना घाई गडबड जेव्हा असेल त्यावेळेस बरा पडतो मॉपर पण. तर त्यामुळेच मी घेतला आहे की कधी आपल्याला जर म्हणजे वेळ नसेल किंवा कुठं जायचं असेल तर मग पटपट मॉपरनी पुसता येतं. त्यामुळे आणि जेव्हा आपल्याला वेळ असेल ना आपण फ्री असू त्यावेळेस आपण हाताने व्यवस्थित पुसू शकतो. पण जरी 2 दिवस जरी मॉपरनी पुसली ना तर तिसऱ्या दिवशी हाताने पुसावंच लागते, कारण खूप खराब होती आणि धुळीचे असे बारीक बारीक कण दिसतात जर आपण सारखंच मॉपरने पुसलं, हाताने नाही पुसलं तर. त्यामुळे मी ना नेहमी हातानेच पुसत असते. कधी लईच कामाचा लोड आला किंवा घाई वगैरे असेल, कुठं जायचं वगैरे असेल तरच मग मॉपरने पुसते. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. चला मग पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.